माझं वारं आधीपासूनच होतं, आता मात्र त्याचं वादळ झालंय. विशाल पाटलांचा विरोधकांना टोला. फिरलेल्या वाऱ्याचं वाळवट कुठे जातंय ते फक्त बघाच. संजय काका पाटलांचा विशाल पाटलांना टोला. नारायण राणेंनी शासकीय सोडून स्वतःचं मेडिकल कॉलेज का काढलं? हाच विकास केला का? विनायक राऊतांचा राणेंना सवाल. राज ठाकरे स्वतःच्या पक्षवाढीकरता भाजपची तळी उचलतात. विनायक राऊतांचा राज ठाकरेंना टोला. शरद पवार बारामतीत करणार मतदान. लेकीकरता पवारांनी पूर्ण केली मतदान प्रक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाही तर बाळासाहेबांसारखे एकटे लढा. दीपक केसरकरांचं ठाकरेंना आव्हान. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार. सुग्रीव किल्ला ते लता मंगेशकर चौक मोदींचा रोड शो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी. स्वागताकरता अयोध्या नगरी सजली. राम मंदिर परिसरात आकर्षक सजावट. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा बोरिवलीत रोड शो. पियुष गोयल नागरिकांशी संवाद साधणार. पक्ष गेला, चिन्ह गेलं, पण मी खंबीरपणे उभी आहे. जनता पाठीशी असेल तर संघर्ष करत राहणार. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मंत्री नारायण राणेंच्या प्रचाराकरता दीपक केसरकर ऍक्टिव्ह मोडवर. सावंतवाडीच्या बाजारपेठेत प्रचाराकरता गाठी भेटी. सत्ताधारी सध्या घाबरलेत म्हणून 10 वर्षात काँग्रेसनं काय केलं असं विचारत काँग्रेसवर टीका करतायत. वडेट्टीवार यांचा पलटवार. ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए कहर है मोदी. मंत्री गुलाबराव पाटलांनी शायरीतून केलं मोदी आणि ईडीचं कौतुक. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रचाराकरता महाविकास आघाडीची पदयात्रा. भवानीपेठ परिसरात पदयात्रेचं आयोजन. प्रणिती शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकांना न्याय मिळवून देतील. सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. शरद पवार यंदा बारामतीत मतदान करणार. मतदानाच्या दिवशी शरद पवार पूर्ण दिवस गोविंद बागेत राहणार. नागपूरच्या पारडीत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग. आगीत जुनं लाकडी दरवाजे जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बोदवड शहरात दूषित पाणी पुरवठा. शेवाळयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात.